कारण मी आता स्टेजवरती जॅकी श्रॉफ सरांबरोबर होते आणि मी त्यांना अवॉर्ड दिलं आणि त्यांनी मला रिटर्नमध्ये हे रोपटं दिलं. मी एक नक्कीच म्हणेन की सकाळबरोबर मी लहानपणापासून जुळलेली आहे. म्हणजे मी पुण्याची आहे आणि आमची सकाळ होत नाही सकाळ उघडल्याशिवाय, असं म्हणालं तरी मी खोटं नाही बोलणार. कॅरी करण्यामध्ये मी म्हणेन कॉन्फिडन्स, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हाऊ यू कॅरी युअर सेल्फ, बिकॉज आपण रेड कार्पेटवरती असतो, खूप जणांच्या नजरा आपल्यावरती असतात. जर असं काही झालं की ताबडतोब त्याचा काहीतरी आऊचा भाऊ होऊ शकतो. त्यामुळे यू हॅव टू कॅरी युअर सेल्फ विथ कॉन्फिडन्स. म्हणजे सकाळ सन्मान 2024 पुरस्कार सोहळा, विविध कलाकार मंडळी, तर रीना आहे माझ्यासोबत आणि तिच्या हातात खास रोपटं आहे. म्हणजे असं बऱ्याचदा हे रोपटं आपण जॅकी श्रॉफ यांच्या हातात बघतो, तुझ्या हातात रोपटं काय करतंय? कारण मी आता स्टेजवरती जॅकी श्रॉफ सरांबरोबर होते आणि मी त्यांना अवॉर्ड दिलं आणि त्यांनी मला रिटर्नमध्ये हे रोपटं दिलं. नक्कीच आजचा हा पुरस्कार सोहळा कशा पद्धतीने ठरला तुझ्यासाठी ते सांग. मी एक नक्कीच म्हणेन की सकाळबरोबर मी लहानपणापासून जुळलेली आहे. म्हणजे मी पुण्याची आहे आणि आमची सकाळ होत नाही सकाळ उघडल्याशिवाय, असं म्हणालं तरी मी खोटं नाही बोलणार. तर त्यामुळे सकाळचे इव्हेंट्स किंवा सकाळच्या काहीही कामासाठी मी खूप स्वतःहून, मला असं वाटतं की हे माझं माहेर आणि मला इथे कायम यायला पाहिजे. आणि ते पण अगदी आपुलकीने आणि प्रेमाने मला दरवर्षी बोलवतात. आणि सकाळ नेहमीच सामाजिक कार्यासाठी काही ना काहीतरी करत असतं. आणि सकाळ सन्मान हे जे एक आहे हे पण एक त्यातलाच एक भाग आहे. आणि मला खूप छान वाटतं की सकाळ असे काही ना काहीतरी कार्यक्रम करत असतात. रिअली आय फील प्राऊड अँड ब्लेस्ड टू बी हिअर आणि बेस्ट विशेस टू सकाळ. मला सांग 5 अशा गोष्टी कोणत्याही पुरस्कार सोहळ्याला जाताना, कार्यक्रमाला किंवा रेड कार्पेट, 5 गोष्टी तू आवर्जून करते. म्हणजे एखादी गोष्ट असेल किंवा अर्थात आउटफिट या सगळ्या गोष्टी, पण कोणती गोष्ट कॅरी करणं असेल, या सगळ्यांमध्ये कोणत्या 5 गोष्टी येतात? कॅरी करण्यामध्ये मी म्हणेन कॉन्फिडन्स, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हाऊ यू कॅरी युअर सेल्फ, बिकॉज आपण रेड कार्पेटवरती असतो, खूप जणांच्या नजरा आपल्यावरती असतात. जर असं काही झालं की ताबडतोब त्याचा काहीतरी आऊचा भाऊ होऊ शकतो. त्यामुळे यू हॅव टू कॅरी युअर सेल्फ विथ कॉन्फिडन्स. ही पहिली गोष्ट आली. दुसरी गोष्ट, मी ज्या इव्हेंटला चालली आहे त्या इव्हेंटबद्दल त्याची एक माहिती काढणं, एक रिसर्च करणं हे फार महत्त्वाचं आहे. बिकॉज मला रेड कार्पेटवरती जाऊन आय डोंट वॉन्ट टू बिकम अ फूल, आय डोंट वॉन्ट टू मेक अ फूल ऑफ मायसेल्फ. आणि आय थिंक तुम्ही ज्या इव्हेंटसाठी चालला त्याबद्दल तुम्हाला माहिती नाही, तर तुम्ही फक्त तिथे काही मिरवायला जात नाही आहात. त्यामुळे त्याबद्दल थोडासा रिसर्च करणं, त्याबद्दल माहिती काढणं हे खूप गरजेचं आहे. आणि बाकी आउटफिट आणि तुमचे मेकअप, हेअर, बिकॉज वी आर ॲक्टर्स अल्टिमेटली. किती नाही म्हटलं तरी पण लोक आमच्याकडे बघत असतात, आम्ही काय घातलं आहे, कसे दिसतो आहे, हे खूप महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे ते पण सगळं आम्ही कॅरी करतो. नक्कीच. मला 3 अशा गोष्टी सांग ज्या तू आयुष्यात कधीच करणार नाहीस. मी कुठल्याही उगीचच ट्रेंड्स फॉलो करणार नाही. जे सोशल मीडियावरती चाललं आहे आणि सगळेजण उगीच ब्लाइंडली फॉलो करतात ते मी कधीच करणार नाही. दुसरी गोष्ट मी नक्कीच सांगेन की विथ नो ऑफेन्स, पण मी बघितलं की खूप जण पैसे मिळतात म्हणून काही गोष्टी प्रमोट करतात. माझ्या सोशल मीडियावरती तुम्हाला असं काहीही दिसणार नाही. जोपर्यंत मला एखाद्या प्रॉडक्टमध्ये, एखाद्या गोष्टीमध्ये स्वतःला कॉन्फिडन्स नाही आहे, मी ती गोष्ट वापरलेली नाही आहे किंवा त्या गोष्टीवरती मी स्वतः काही रिसर्च केलेला नाही आहे, तोपर्यंत तुम्हाला माझ्या सोशल मीडियावरती पैसे मिळतात म्हणून त्या गोष्टी माझ्या कधीच तुम्हाला दिसणार नाहीत. हे एक आहे. आणि एक आणखी मी काही करणार नाही म्हटलं तर कुठलाही असा रोल उगीचच पैशासाठी किंवा चल आत्ता काही नाही आहे म्हणून डेस्परेशनमध्ये काहीतरी उचलणार नाही. छान उत्तरं दिलीस तू याची सगळ्यांची. आणि सकाळ सन्मानला उपस्थित राहिली, हजेरी लावलीस तू, त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच. आणि सकाळ माध्यम समूह आणि मुंबई सकाळ स्पेशली तुम्हाला 53rd वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.